नमस्कार मंडळी, माझं नाव आहे आरती आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर कशा आहात तुम्ही? आय होप मस्त मजेतच असणार आणि मजेतच राहायला पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एका व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 रेसिपी बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. आणि व्हिडिओ कसा झाला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटते तर मला कमेंट करून सांगा. चला तर मग बघूया आपण रेसिपीकडे. आजच्या व्हिडिओमध्ये 2 रेसिपी बनवणार आहे. एक तर आहे गावठी ठेचा आणि दुसरं आहे कोथिंबीर वडी. तर तुम्ही कशा पद्धतीने बनवता तर मला कमेंट करून सांगा. माझी पद्धत कशी आहे ते पण सांगा. चला तर मग आता बोलूया रेसिपीकडे. तर आता आपण इथे याच्यासाठी बघा कोथिंबीर घेतली. कोथिंबीर आता तुम्हाला माहीतच आहे स्वस्त आहे. तर मी इथे दोन एक जुडी कोथिंबीर घेतली. कोथिंबीरला स्वच्छपणे असं धुवून घेतलं आणि नंतर मग शेंगदाणे घेतले. तोपर्यंत इकडे बेसन भाजून चालू होतं. ते 1 वाटी बेसन घेतलं होतं. नंतर शेंगदाणे बारीक करून घेतले आणि इकडे बेसन पण भाजून चालू होतं. 1 वाटी बेसन होतं, छोट्या वाटीने वाटीभर एक बेसन भाजलं. शेंगदाणे बारीक करून घेतले, शेंगदाणे कच्चेच बारीक करून घेतले आणि नंतर हे मिक्स करून घेतलं. याच्यामध्ये साखर टाकली. नंतर थोडासा कांदा असाच तेलात लसला, गार्लिक पेस्ट, आलं लसण जिऱ्याचा पेस्ट केला आणि त्याला पुन्हा असं मस्त परतून घेतलं. त्याच्यामध्ये आपले बेसिक मसाले, तिखट, मीठ, हळद, आपलं सगळे म्हणजे बेसिक मसाले जे होते ते सर्व टाकून घेतले आणि त्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. गरम गरम असताना इकडे मस्त कोथिंबीर बारीक कट करून घेतली मी आणि त्याच्यामध्ये सगळे असं मिक्स करून घेतलं. त्याच्यामध्ये नंतर ओवा, तीळ, सौंफ अशा प्रकारे हे सगळं टाकून असं मिश्रण तयार करून घेतलं. आणि मी आधीच 1.5 पाव मैदा मळून ठेवला होता, म्हणजे चांगला मुरला पाहिजे म्हणून असं अर्धा पाऊण तासाच्या पहिले मैदा हे करून घेतला. आणि नंतर मग अशी लांब सडक अशी पाती लाटून घ्यायची. तर कोरपाटावर नसती झाली ती, तर आम्ही पाट घेतला बघा आता. तर अशी मस्त एकदम कडक पीठ मळायचं, कारण पाती अशी लाटायला जरा हेच लागतं. कडक प्रकारे पीठ मळून घेतलं. त्याला आधीच मैदा मळून ठेवायचा आणि तो मळला चांगला मुरला की चांगली पाती पण चांगली येते. आणि अशी लांब लचक अशी पाती लाटून घ्यायची. आणि आता समोर भरायची पद्धत तुम्ही बघाच. याच्यामध्ये सगळंच टाकलं होतं, ओवा, सौंफ, जिरं, मोहरी नाही, ओवा, सौंफ, तीळ आणि आपले बेसिक मसाले टाकले होते सर्वच. कोथिंबीर धुवून बारीक कट करून घेतलेले आणि सगळं प्रकारे ते शेंगदाणे, बेसन थोडंसं छोट्या वाटीने वाटीभर, जास्त नाही, असं प्रकारे मिक्स करून घ्यायचं. आणि मैदा जो आहे तो जवळजवळ 1 तासाच्या पहिलेच मळून ठेवायचा. जेवढा मुरला तेवढा चांगला असतो. आणि जेवढा मैदा मुरला तेवढी पाती पण छान येते, पातळ होते आणि लाटण्यास पण त्रास होत नाही. आणि मग अशी लांब पाती लाटून घ्यायची. तर एवढी लांब लाटली नाही, कारण तो पाट होता ना लांब त्याच्यामुळे. तर त्याच्यामध्ये जवळजवळ 4 तरी होते, छोट्या छोट्याच करायचे, एकदम मोठ्या नाही. आणि अशी थोडंसं भरलं, एक फोल्ड केली, परत थोडंसं भरलं आणि एकदम दाबून फोल्ड करायला लागते याला, नाहीतर ते काय तळायला गेली तर निघून मसाला सगळा बाहेर यायचा. तर एकदम दाबून अशा प्रकारे मसाला भरत जायचा आणि फोल्ड करत जायचा. जेवढा चांगला मसाला भरला खायला पण छान लागते. पहिल्या याच्यामध्ये मसाला कमी झाला, पण तुम्ही दुसऱ्या याच्यात बघाच आता मसाला चांगला आहे. नंतर मग थोडंसं पाणी लावून पॅक करून घेतली. मागून पुढून पण अशी पातणी लावून पॅक करून घ्यायची, नाहीतर तेलात टाकलं तर मसालाच बाहेर निघायचा. नाहीतर अशा प्रकारे आपली कोथिंबीर वडी तयार आहे. आता बघा, अजून एकदा भरून दाखवते तुम्हाला. याच्यामध्ये मसाला भरपूर टाकला आहे. एक तळताना पण बघ जा, एक पण हे नव्हती झाली, फुटली नव्हती, मसाला पण बाहेर नाही निघाला, तेल पण खराब नव्हतं झालं. तर समोर बघाच तुम्ही, असं मसाला छान भरला जास्त तर खायला पण चांगलं लागतं. पहिल्या याच्यात मसाला जरा कमी झाला होता, मग दुसऱ्या याच्यात मसाला भरपूर भरला. अशी एकदम दाबूनच त्याला गोल 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 करायचे. आणि नंतर लास्टला थोडंसं पाणी लावून पॅक करायची. जशी आपण करंजी कशी थोडंसं पाणी लावून पॅक करतो, तशाच प्रकारे पॅक करून घ्यायची. आणि साईडनं पण दोन्ही साईडनं पॅक करून घ्यायची पाणी लावून. अशा प्रकारे सगळ्या स्टेप बाय स्टेप भरून घेतल्या. आणि तेल तापायला ठेवलं होतं, पूर्ण भरून घेतलं आणि नंतर मग तेल तापायला ठेवलं होतं. एकदम पहिले तेल गरम होऊ दिलं, मग नंतर स्लोली लहान पावर करून याला खूप वेळ असं होऊ द्यावं लागते.
तेव्हा एकदम छान अशा कुरकुरीत होतात. बराच वेळ होऊ दिल्यावर एकदम मस्त कलर पण छान येतो आणि खायला पण कुरकुरीत होतात. तर बघा अशा प्रकारे आपलं हे तयार आहे. सांबार कोथिंबीर वडी. आमच्याकडे सांबार वडी बोलतात, तुमच्याकडे सांबारच बोलतात का कोथिंबीर बोलतात तर नक्की कॉमेंट्स करून सांगा. आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते पण कॉमेंट्स करून सांगा. अशा प्रकारे मी सर्व तळून घेतल्या आणि मग नंतर आम्ही थोडासा ठेचा बनवला. ठेचा याच्यासाठी नव्हता बनवला, वेगळा खाण्यासाठी बनवला होता. तर त्याची पण रेसिपी याच्यातच टाकते, कारण एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 रेसिपी बघायला भेटेल. तर आता ठेच्यासाठी मी काय काय घेतलं बघा. 2 प्रकारच्या मिरच्या घेतल्या, तिखट आणि फिक्की. त्याच्यामुळे ठेचा काय बॅलन्स राहील, म्हणजे तिखट पण होणार नाही आणि जास्त फिक्का पण होणार नाही. आणि मस्त लसूण घ्यायचं. लसूण जेवढं जास्त असलं ठेच्याला तेवढी जास्त टेस्ट येते. आणि जिरं टाकलं, लसूण आणि 2 प्रकारच्या मिरच्या, तिखट आणि फिक्क्या. आणि त्याला असं बारीक करून घ्यायचं. आधी मिरच्या भाजून पण कोणी बारीक करतात, पण त्या हे होते. पहिले पूर्ण बारीक करा आणि नंतर भरपूर अशा तेलात जरी केलं ना, जसं आता समोर बघा अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं. पूर्ण ठेचा आहे 2-3 वेळा एक वेळा फिरवून घ्यायचं. थोडंसं बारीक झालं का त्याच्यात कोथिंबीर टाकायची असली तर, नाही टाकले तर काही हरकत नाही, सेव्ह करू शकतो आपण. पण मला आवडतं म्हणजे तिखट नाही लागत जास्त. आणि पोट पण असं हे नाही होत. नाही तर ठेच्याने पोट काय होतं, जास्त जर खाण्यात आला तर त्रास होतो पोटाला, म्हणून कोथिंबीर असली काय जास्त हे नाही होत. आणि पूर्ण बारीक करून घेतलं आणि नंतर मस्त असं तेलामध्ये जवळ 10 मिनटं हे करायचं त्याला, म्हणजे तो ठेचा तिखट पण होत नाही आणि खायला पण हे छान लागतो. त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं सगळं झालं. आणि जास्त वेळ झाला की पोटाला त्रास देत नाही हा ठेचा, अशा प्रकारे जर केला तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर मला नक्की कॉमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन रेसिपी म्हणा की डेली ब्लॉगिंग तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला भेटेल. आणि शॉर्ट व्हिडिओ पण बघा. शॉर्ट व्हिडिओला लाईक आणि कॉमेंट्स करा आणि लाईव्हला पण जॉईन व्हा. तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि सर्व झालं, गॅस बंद केल्यावर लास्टमध्ये निंबू पिळा. निंबूची बिळी आधी काढून घ्या, त्याच्यात पडली माझी बघा, काय मी आधी काढली नव्हती. तर आमची कोथिंबीर वडी आणि ठेचा तयार आहे. बिया पडल्या आहेत तर बिया तुम्ही आधीच काढून घ्या. अशा पद्धती ठेचा पण रेडी झाला आणि कोथिंबीर वडी पण रेडी आहे. तर तुमच्याकडली पद्धत नक्की मला शेअर करा कशी बनवतात तुमच्याकडे तर. आणि याला खूप जास्त परतला म्हणजे हा तिखट लागत नाही. जेवढा जास्त शिजवला तेवढा तिखट लागत नाही. मिरच्या काय आपण लगेच तव्यावर टाकल्या की लगेच त्या हे होऊन जातात, पण ठेचा जर हे केला तर होतं.